सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे। फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 43 दिवसाचं गिफ्ट येणार। नेमकं गिफ्ट कशाचं येणार? सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे। ई-केवायसी करण्याची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंतच होती, परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता मुदतमध्ये वाढ करण्यात आली आहे। 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही मुदत असणार आहे। सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची सुद्धा ई-केवायसी बाकी असेल तर तुम्हाला आता प्रत्यक्ष 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। लाभार्थ्यांना आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। म्हणजेच या प्रक्रियेसाठी अधिकचे 43 दिवस मिळालेले आहेत। ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे। त्यांच्यासाठी सुद्धा ई-केवायसी करता येणार आहे। संबंधित महिला स्वतःची ई-केवायसी स्वतः करावे आणि त्यांचे पती किंवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी, असे महिला आणि बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। ज्या सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या आणि आपला व्हिडिओ फक्त याच्यासाठीच बनवलेला आहे। फक्त तुम्ही ई-केवायसी लगेच जाऊन करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिलांपर्यंत तारीख पोहोचली नव्हती 30 तारीख आपल्याला सर्व महिलांपर्यंत पोहोचवायची होती की 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। यानंतर मुदतवाढ होईल का नाही हे तेव्हा समजेल। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा।